भारतामध्ये पहिल्यांदाच पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. कारण की त्या पोलिसांनी एकाच रात्रीमध्ये खूप भयंकर आणि धक्कादायक कृत्य केलं होतं. शक्यतो पोलिसांवरती आरोप झाल्यानंतर पोलीस कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या प्रकरणातून वाचतात. पण या ठिकाणी तसं नाही. त्यांना वाचवण्याची संधीच मिळाली नाही. नेमकं त्या पोलिसांनी असं काय कांड केलं होतं की त्यांनी 2026च्या एप्रिल महिन्यामध्ये फाशीची शिक्षा त्यांना सुनावण्यात आली. चला सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहू. तुम्ही लोकसंग्रह यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना नक्की शेअर करा. तर मंडळी, झालं असं 19 जून 2020ची रात्र. या दिवशी संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन सुरू होतं. तामिळनाडूच्या तूतीकुरुम जिल्ह्यातील सतनाकुलम येथं छोटंसं शहर पण लॉकडाऊनमध्ये असल्यामुळे या छोट्याशा शहरामध्ये सर्वत्र शांतता पसरली होती. रात्री साधारण 9:30 वाजले होते. रस्त्यावरती लाईट तर होत्या पण माणसं नव्हती. अधूनमधून पोलिसांच्या गाड्याचा आवाज येत होता आणि त्या शहरामध्ये राहत होते 58 वर्षीय जयराम आणि त्यांचा 31 वर्षाचा मुलगा बेनिस. हे दोघेही बापलेक मिळून मोबाईलचं एक छोटं दुकान चालवत होते. त्याच दुकानामधून त्यांचं घर चालवायचं आणि रोजच्या गरजा भागायच्या. भारतामध्ये सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे दुकानाला रात्रीच्या वेळेस बंदी होती. दुकानाला बंदी असली तरी देखील लोकांच्या गरजा मात्र थांबलेल्या नव्हत्या आणि आता इथून पुढे तो धक्कादायक प्रकार घडला होता. जयराम आणि बेनिस हे फक्त त्यांच्या ओळखीच्या लोकांसाठी दुकान उघडायचे पुन्हा बंद करायचे. त्या रात्रीही काहीतरी तसंच घडलं होतं. ओळखीच्या लोकांसाठी यांनी दुकान ओपन केलं आणि पोलिसांना कोणतरी टीप दिली की दुकान चालू आहे. तिथे पोलीस आले आणि पोलिसांनी त्यांना घेरलं. या दोघांना विचारलं. पोलीस म्हणाले, तुम्ही दुकान का चालू ठेवलं आहे आणि लॉकडाऊनमुळे तुम्ही हे दुकान बंद करायला हवं. पोलिसांनी जाणून बुजून त्या दोघांना मारायला सुरुवात केली. त्या दोघांना पोलीस इतके मारत होते की हे 9 जण मिळून त्यांच्यावरती रस्त्यावरती अत्याचार करू लागले. हे एवढ्यावर थांबले नाही. हे पोलीस त्यांना तिथून घेऊन गेले. पोलिसांनी त्यांना रात्री 9:30च्या सुमारास लॉकअपमध्ये टाकले. आता खरा खेळ इथूनच सुरू होतो. त्यांना लॉकअपमध्ये टाकल्यानंतर तरीही त्यांच्यावरती ते मारहाण करत होते. कोणी बेल्ट काढला, कोणी लाकडी दांडके काढले तर कोणी आपल्या हातात जी ते त्या दोघांना हे 9 जण मारत सुटले. पोलिसांनी इतकं मारलं होतं की त्यांना उभं राहणंही अशक्य झालं होतं. खरं तर पोलिसांनी त्यांना लॉकडाऊनमध्ये दुकान उघडलं म्हणून पैसे मागितले होते, पण वडील आणि मुलांनी पैसे देण्यास नकार दिला आणि त्यानंतर पोलिसांनी आपलं भयंकर रूप दाखवलं. मग हा संपूर्ण प्रकार इथे संपत नाही. इथूनच पुढची घटना चालू होते. तारीख होती 20 जून. या दिवशी त्यांनी लॉकडाऊनचा नियम मोडला म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता. 21 जून 2020ला त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. त्यावेळेस बाप आणि मुलाची अवस्था इतकी भयंकर होती, त्यांना उभाही राहता येत नव्हतं. याशिवाय त्यांच्या शरीरावरचे कपडे देखील बदलले होते. त्यांच्या शरीरावरच्या जखमा स्पष्टपणे दिसत होत्या. तरी देखील त्यांना वैद्यकीय उपचार न देता न्यायालयीन कोठडीत सोडण्यात आली. बाप आणि मुलाला व्यवस्थित उपचार न दिल्याने 22 जूनच्या रात्री 9 वाजता 31 वर्षाचा बेनिस आणि याचा अचानक पोलीस कोठडीमध्येच मृत्यू झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 23 तारखेला वडील जयराम यांचा देखील कोठडीतच मृत्यू झाला. पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाल्यामुळे पोलिसांची लगेचच कारण द्यायला सुरुवात केली. मुलगा बेनिसला खूप ताप आला होता आणि त्याच्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. तर वडील जयराम याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. पण जेव्हा दोघांचाही पोस्टमॉर्टममध्ये रिपोर्ट आला, सरांना धक्का बसला होता. कारण की त्या शरीरावरती ज्या जखमा झाल्या होत्या त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता हे ते निष्पन्न झालं होतं. कुटुंबातील लोकांनी पोलिसांवरती आक्षेप घेतला. पोलिसांनी टाळाटाळीने उत्तर द्यायला सुरुवात केली. पण हा प्रकार मीडियापर्यंत येऊन पोचला होता. न्यूज रिपोर्टरांनी सर्वांनी घटनेला कव्हर करायला सुरुवात केली आणि त्यानंतर सोशल मीडियावरती याची क्रेज इतकी वाढली की पोलिसांबद्दल प्रचंड राग दिसून आला. पोलिसांवरती कोणतीही कारवाई होत नाही म्हणून लोकांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. संपूर्ण तामिळनाडूमध्ये संतापाची लाट पसरली होती. लोकांचा पोलिसांवरती कोणतीही कारवाई होत नाही म्हणून लोकांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला.
संपूर्ण तामिळनाडूमध्ये संतापाची लाट पसरली होती. लोकांमध्ये राग पाहून त्यावेळेस मद्रास हायकोर्टाने या प्रकरणाची दखल घेतली. हे प्रकरण गंभीर आहे असं सांगत हायकोर्टाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं. सीबीआयने तपास सुरू केला आणि हळूहळू सत्य बाहेर येऊ लागलं. ज्या दिवशी जयराम आणि त्यांच्या मुलाला पोलीस घेऊन गेले होते त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये खोट्या नोंदी सापडल्या. पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही फुटेज देखील गायब होते. जे कोणी साक्षीदार होते त्यांनी त्यांच्यावरती दबाव टाकला होता, त्यांना धमक्या दिल्या होत्या. सीबीआयने या प्रकरणाची कसून चौकशी केली आणि या प्रकरणातून एक माहिती मिळवली. पोलिसांच्या मारहाणीमध्येच वडील जयराम आणि मुलाचा बेनिक्स याचा मृत्यू झाला आहे. या सर्व प्रकरणामध्ये सर्वात महत्त्वाचे योगदान होतं ते जयराम यांची मुलगी. त्यांनी पत्नी न्यूज रिपोर्टर आणि सोशल मीडिया. सीबीआयने जवळपास 2400 पानाची चार्जशीट तयार केली होती. या प्रकरणामध्ये टोटल 10 पोलीस आरोपी ठरले. त्यामधील 1 पोलिसाचा कोरोनामध्येच मृत्यू झाला होता. 3 इन्स्पेक्टर होते आणि 7 हेड कॉन्स्टेबल होते. हे प्रकरण जवळपास 6 वर्षे चालू राहिलं. कोर्टामध्ये जे घडलं ते कोणालाही अपेक्षित नव्हतं. कुटुंबांनी न्यायालयासाठी लढा दिला. तसेच सोशल मीडियावरती लोकांची या घटनेचा निषेध व्यक्त केला होता. आर्थिक अडचणी, मानसिक त्रास असून देखील आई आणि मुलगी कोर्टामध्ये उभा राहिल्या. अखेर 23 मार्च या दिवशी सेशन कोर्टाने निकाल दिला. या निकालाकडे एक तामिळनाडूचं नाही तर संपूर्ण भारताचं लक्ष लागलं होतं. कारण की पोलीस जर एखाद्या गुन्ह्यामध्ये सापडले तर त्यांना फारशी शिक्षा होत नाही आणि ते कसेही प्रकरणातून ते बाहेर पडतात. पण न्यायाधीशांनी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं ही फक्त हत्या नाही, मानवतेवरची प्रहार आहे. पोलीस हे सर्वसामान्य जनतेचे रक्षक असतात, पण हे स्वतःच भक्षक बनले आहेत. पोलीस कोठडीमध्ये ज्या पद्धतीने बाप आणि मुलाला मारलं होतं हे पाहता आता कोर्टाने या प्रकरणाला रेस्ट ऑफ रेअर प्रकरण घोषित केलं. सरन्यायाधीशांनी या प्रकरणामध्ये जे 9 पोलीस अधिकारी गुन्हेगार होते त्या सर्वांच्याच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. याशिवाय पीडित कुटुंबाला गेल्या 6 वर्षांमध्ये जो मानसिक त्रास झाला, जो आर्थिक त्रास झाला त्याचा बदल्यात कुटुंबाला मदत करण्याची देखील सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे. पण हे प्रकरण अजूनही संपलेले नाही. कारण की फाशी हा शेवटचा निर्णय असतो आणि आरोपी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये या प्रकरणाबद्दल अपील दाखल करू शकतात. मद्रास हायकोर्टाने फाशीची शिक्षा जरी सुनावली असली तरी देखील या प्रकरणाचा अजून निकाल तोपर्यंत बाकी आहे जोपर्यंत यांना फाशीची शिक्षा होत नाही. संविधानाने पुन्हा एकदा सिद्ध केलं, वर्दी असो किंवा काही असो, गुन्हेगार कोणीही असो त्याला शिक्षा माफ होत नाही. आपल्या महाराष्ट्रातही असे बरेच प्रकरण घडलेत, पण त्या बदल्यात कोणत्याही कठोर शिक्षा अद्याप झालेली नाही. 25 डिसेंबर 2024ला सोमनाथ सूर्यवंशी या मुलाचा देखील पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला होता आणि आरोप पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. पण अजूनही या प्रकरणामध्ये पोलिसांना कोणतीही शिक्षा देण्यात आलेली नाही. असे महाराष्ट्रात अजून बरेच प्रकार घडले होते. जसे की सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्येही बरेच काही गुन्हेगार फरार देखील आहेत आणि काही हे जेलमध्ये आहेत. तरी देखील हे सुनावणी रेअर ऑफ रेस्टवरच्या आधारे कोर्टामध्ये गेलेली आहे. परंतु आता पुढे ही केस किती वर्षे चालणार आणि या आरोपींना मोकोका असो आणि इतर गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांनाही फाशी शिक्षा होणार का, हेच प्रकरण आपल्याला आता पाहायचं आहे. तर मंडळी, तुम्ही या सर्व गोष्टींकडे कसं पाहतात नक्कीच आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा. आणि लोकसंग्रह यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.